सुप्रभात. कसे आहात सगळे? जय शिवराय सर्वांना. तर थोडं थोडं ऊन आलं आहे आता गार्डनमध्ये. तर आज आपल्याला 10 वाजेपर्यंत काम आहे थोडंसं गार्डनमध्ये, आणि त्यानंतर बाहेर जायचे. तर चला आता कुंड्या ज्या त्यांना पाणी घालूया, कारण ऊन आता कडक पडतो आहे त्यामुळे ते सुकतात. तर आता पावसाला संपलाय. 6 महिने झाले पावसाला चालू होता. आत्ता कुठं 3-4 दिवस झाले कडक ऊन पडतोय. म्हणून आता आम्ही घरातली खाट बाहेर आणले आणि तिथे साफसफाई चालू केली. तुम्ही बघितली गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये. हां, एक आठवण आली. बाबांची एक आठवण राहिली आम्हाला. बाबा वारले आपल्या डिसेंबरला. तर बाबांची एक व्हिडिओ माझ्याकडे आहे. इथे ते आराम करत होते, शेवटचे आजारी होते म्हणजे त्यावेळेस हॉस्पिटलमधून आणल्यानंतर. तर याच कॉटवर ते आराम करत होते ना, ती व्हिडिओ आहे. त्यांची आठवण राहावं म्हणून ही व्हिडिओ मी यात ॲड करतोय. बाबांना खूप मिस करतोय. बाबांना जाऊन 11 महिने झाले. एवढी एकच व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये बाबांची आहे. तर खूप आठवण येते बाबांची. तर हा मंडप घातला आहे मी. गेल्या वर्षी याच्यावर दुधी, चायना दुधी आणि कारली होती. नंतर कारली आणि दुधी गेल्यानंतर चवली झाली होती. आणि काकड्या एवढ्या जबरदस्त खायला भेटल्या. या 2-3 हे आले आहेत, कौलाचे बनवलेत आम्ही. यात काकडीची मस्त वेली झाल्या होत्या. जबरदस्त काकड्या खायला भेटल्या आम्हाला. आणि भर उन्हामध्ये चांगल्या एकदम ताज्या कोवल्या काकड्या खायला भेटल्या. तर आता थोड्या दिवसात त्याच्यावर वेली चढतीलच. तशी आम्ही लागवड केली आहे. थोडी कारली वगैरे बघा, कारली लागवड झालेली आहे. आणि काही बिया टाकलेल्या आहेत दुधीच्या, तर मी वरच टाकलेत, नाही दिसत इथे. हे आणि हे अद्रक लावले. हे बघा, ह्या दुधीच्या बिया आहेत बघा. दुधीच्या बिया बऱ्याच टाकून ठेवल्यात मी. ते फुगतील ना आपोआप उगवते. काम करत असला का याने मध्ये यायलाच पाहिजे. बघ, बिबट्या. बघा आता छानपैकी बसायला जागा झाले. आणि पहिला मूर्त रोहितने लावला आणि दुसरा याने. बघा, सर्वात मोठा पेरू दिसलाय मला आत्तापर्यंत. भरपूर पेरू घालले पण हे बघ, एवढा मोठा पेरू. अरे बाबा, जबरदस्त. पानांच्यात लपलेला होता. साईज बघा, ही साईज.
तर एवढं शेतातला एवढ्या भागाचा गवत काढायचा राहिला आहे. बाकी हा इकडचं सर्व काढून झालं. आणि आज आपण एक नारळ लावलं आहे. हा बघा, वांग निघून आलंय. एवढं मोठा नारळ भेटला. इथे माती, आपण इथली माती काढतोय आणि नारळाला टाकतोय ते. आणि काल आपण जो नारळ लावले होते ते बघ, त्यानं असा भराव टाकून घेतलाय, म्हणजे दलदलीमध्ये मारायला नको ते.